अहिल्यानगर जिल्ह्यात काळ्या काचांच्या वाहनांवर पोलिसांचा हल्लाबोल. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या विनापरवाना काळ्या काचा लावून फिरणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हा पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे एक मोठी मोहीम हाती घेतली असून गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. काय आहे हा नियम आणि आतापर्यंत किती वाहनांवर झाली कारवाई? केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 100 नुसार वाहनांच्या काचांमधून किमान 70% प्रकाश आरपार दिसणे अनिवार्य आहे. मात्र अनेक वाहनधारक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून वाहनांना गडद काळ्या फिल्म्स लावतात. अशा वाहनांचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने यावर कडक बंदी घातली. अहिल्यानगर जिल्ह्यात 28 जानेवारी 2026 पासून ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गेल्या एका आठवड्यात 3 फेब्रुवारीपर्यंत एकूण 564 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकूण 5,27,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सर्वात जास्त कारवाई अहिल्यानगर शहर वाहतूक शाखेने केली असून 211 वाहनांकडून 2,17,500 रुपये दंड आकारला आहे. जागेवरच फिल्म हटवली. विशेष म्हणजे पोलीस केवळ दंड करून थांबत नाहीत, तर वाहनावर असलेली ब्लॅक फिल्म जागेवरच काढून घेतली जात आहे. ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे आणि आरटीओ अधिकारी श्री विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यात राबवली जात आहे.